हॅलो स्टुडंट्स, आज आपण इन्फेक्टियस डिसीज म्हणजे संसर्गजन्य रोग याच्यावरती माहिती घेणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला डेफिनेशन असे सांगता येईल, डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटामिनेटेड एअर, वॉटर, फूड किंवा व्हेक्टर्स. म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये म्हणजे दूषित हवा असेल, दूषित पाणी असेल, दूषित अन्न असेल, याच्याद्वारे जे काही रोग पसरत आहेत, डिसीज होतात, त्याला आपण म्हणतो इन्फेक्टियस डिसीजेस. त्याच्यामध्ये जे काही डिसीज असतील त्याच्यासाठी ते खाली हा चार्ट दिलेला आहे. तर फर्स्टमध्ये तुम्हाला पहिल्यांदा पहिल्या कॉलममध्ये नेम ऑफ द डिसीज म्हणजे त्या रोगाचं नाव दिलेलं आहे. पॅथोजन दिला आहे म्हणजे ते तो कोणता पॅथोजन गेला त्याच्यामुळे हा डिसीज होतो ते. नंतर मोड ऑफ इन्फेक्शन दिलेलं आहे म्हणजे आपल्याला ते संक्रमणाचं माध्यम कोणतं आहे, कशामार्फत होतं, आणि त्याचे लक्षणं सिम्पटम्स म्हणजे लक्षणं दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी आपण कोणता उपाय आणि ट्रीटमेंट म्हणजे उपचार केले पाहिजे असे आपल्याला कॉलम दिला आहे. तर पाहूया. फर्स्ट डिसीज ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग. हा जर क्षयरोग जर बघितला तर त्याच्यासाठी पॅथोजन तुम्हाला कधी कधी हे डिसीज दिले जातात आणि त्याच्याबरोबर हे पॅथोजन देऊन मॅच द पिअरमध्ये येतात. म्हणून हे डिसीज सगळ्यांनी हा चार्ट परत वहीमध्ये लिहायचा आहे म्हणजे आपल्या हाताखालून गेला की आपल्याला हे लक्षात राहते. तर याच्यामध्ये मायकोबॅक्टेरियम, बघा इथे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हे प्रोनाऊन्ससुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे. तर हे पॅथोजनमुळे हा ट्युबरक्युलोसिस होतो. त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे कशामार्फत होतं तर बघा, स्पिटिंग बाय पेशंट थ्रू इयर. ज्यावेळेस हा ट्युबरक्युलोसिस झालेला पेशंट आहे तो थुंकल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही थुंकल्यानंतर इयरमध्ये ते काय होतात, त्याच्यामधले जे व्हायरसेस आहेत ते पसरतात. नंतर आहे प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ, त्यांच्याबरोबर जर खूप वेळ आपला कॉन्टॅक्ट आला कोणाचा, ट्युबरक्युलोसिस झालेल्या पेशंटसोबत, किंवा शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंटचे काही वस्तू जर आपण शेअर केला म्हणजे त्यांनी घातलेले कपडे असतील, त्याने पांघरलेले कपडे, हे जर आपण शेअरिंग केलं तर आपल्याला हा ट्युबरक्युलोसिस होऊ शकतो. नंतर थर्ड आहे सिम्पटम कोणकोणते आहे त्याच्यामध्ये आहे क्रॉनिक कफ आहे म्हणजे दीर्घ मुदतीचा कफ म्हणू आपण त्याला. खूप कालावधीपर्यंत जर खोकला राहत असेल तर आपल्याला हे TBचे लक्षणं असू शकतात. नंतर ब्लडी स्पिटिंग म्हणजे थुंकीतून रक्त पडणे, आपण थुंकल्यानंतर त्याच्यातून रक्त येत असेल तर. नंतर आपल्याला असं सांगता येते की इमॅशन डिफिकल्ट ब्रिदिंग म्हणजे जे काही हे जे ब्रिदिंग आहे म्हणजे श्वास घेण्यामध्ये आपल्याला अडथळा येत असेल, किंवा वजन कमी आपलं झालेलं असेल, अचानक आपलं वजन जर कमी झालेलं असेल, हे सुद्धा ट्युबरक्युलोसिसचे लक्षण आहेत. त्याच्यासाठी प्रिव्हेंटेशन काय आहे, BCG व्हॅक्सिन आहे, BCG जी लस आहे ती आपण टोचून घेतली पाहिजे. आयसोलेशन ऑफ पेशंट, ज्या पेशंटला हा TB झालेला आहे त्याला सेपरेट ठेवलं पाहिजे. नंतर रेग्युलर मेडिसिन लाईक डॉट, आणि त्याला जे काही नियमित औषधे दिलेली आहेत ती, आणि डॉट हा उपचार पूर्ण आणि नियमित घेतला पाहिजे. अशा पद्धतीने त्याची काळजी जर घेतली तर हा TB व्यवस्थित होऊ शकतो. नंतर दुसरा आहे हिपॅटिटिस मीन्स कावीळ. ह्याच्यामध्ये जर पॅथोजन पाहिलं तर ते कोणकोणते आहेत, हिपॅटिटिस व्हायरस ABCDE. कावीळमध्ये हे ABCDE असे हिपॅटिसचे टाईप्स आहेत. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर कशामार्फत होतं, हे कंटामिनेटेड वॉटर म्हणजे दूषित पाणी जर दूषित झालेलं असेल तर आपल्याला कावीळ होण्याची शक्यता असते. शेअरिंग ऑफ निडल्स, आपण जे इंजेक्शन घेतो, जे घेतलेलं इंजेक्शन आहे ते जर आपण दुसऱ्या पेशंटला यूज केलेलं वापरलं तर आपल्याला हा कावीळ होऊ शकतो. नंतर ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त जे आहे त्याच्यामार्फतसुद्धा आपल्याला हा कावीळ होऊ शकतो. नंतर ह्याचं सिम्पटम म्हणजे लक्षणं कोणकोणते आहेत, ॲनॉरेक्सिया म्हणजे काय असेल, भूक मंदावणे असेल, येलो युरिन जे आहे त्याचा कलर येलो दिसत असेल तर आपल्याला कावीळ झालेल्याचे लक्षणं असू शकतात. जनरल विकनेस, साधारण विकनेस जर आलेला असेल म्हणजे थकवा आलेला असेल. नंतर आहे नॉझिया म्हणजे मळमळ असेल, आणि नंतर ह्याच्यामध्ये ओमिटिंग मीन्स उलटी असेल, उलट्या होत असतील, किंवा ग्रे स्टूल, जी आपली विष्ठा आहे त्याचा कलर जर ग्रे असेल तरीसुद्धा आपल्याला हे सगळे कावीळचे लक्षणं असू शकतात. याच्यावरती मग आपल्याला नेमका उपाय आणि उपचार काय करता येतील तर त्याच्यासाठी आपण ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, नेहमी उकळलेलं पाणी पिलं पाहिजे.
जर दूषित पाणी येत असेल तर आपण उकळलेलं पाणी प्यायचं. आणि प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, आणि नेहमी साधारण हात हे स्वच्छ केले पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला सेकंड डिसीज सांगता येईल. थर्ड आहे डिसेंट्री. अतिसार जे आहे, हा अतिसार जो रोग आहे तो कशामार्फत होतो? बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, शिगेला बॅसिलाई असेल, एंटामिबा, हिस्टोलायटिका, हे सगळे नावं व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत, कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं की डिसेंट्री कशामुळं होतं, त्याच्यामुळे हे नावं लक्षात ठेवायचे आहेत. तर हे कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर, म्हणजे दूषित पाणी आणि दूषित अन्न पाणी असेल त्यामार्फत हा डिसेंट्री होऊ शकतो. नंतर आहे वॉटरी स्टूल, पेन्स इन ॲब्डोमन. नंतर आपल्याला सांगता येईल की जो काही वॉटरी स्टूल म्हणजे पाण्यासारखी जर आपली विष्ठा येत असेल तर डिसेंट्री झालेली आहे. नंतर त्याच्यामध्ये डिसेंट्री झाल्यानंतर पोटामध्ये दुखतं म्हणजे पेन्स होतात. नंतर आहे त्याच्यामध्ये प्रिव्हेंटेशन काय आहे? ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, प्रॉपर उकळलेलं पाणी घेणं, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, जे अन्न आहे ते झाकून ठेवलं पाहिजे. आणि ORS कन्झप्शन, म्हणजे जे ORS आहे त्याच्यामध्ये ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, हे जे आहे ते आपण घेतलं पाहिजे. हे अशा पद्धतीने आपल्याला ह्याचं पूर्ण माहिती सांगता येईल. नंतर आहे कॉलरा. याच्यामध्ये जर कॉलरामध्ये जर बघितला तर व्हिब्रिओ कॉलरी, हा जो कॉलरा आहे त्याच्यामध्ये व्हिब्रिओ कॉलरी म्हणजेच बॅक्टेरियम आहे. कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर, परत पाणी आणि अन्न दूषित असेल तर आपल्याला हा कॉलरा होऊ शकतो. नंतर ह्याच्यामध्ये ओमिटिंग, उलटे असतील, डायरिया असेल, तीव्र जुलाब असेल. नंतर आहे याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की क्रॅम्प्स इन लेग्स, पायाला जे पेटके येणे असतील किंवा गोळे म्हणू आपण त्याला, पायाला गोळे येणे पण हा प्रकार म्हणतात, त्याला क्रॅम्प्स इन लेग्स म्हणतात. त्याच्यासाठी ट्रीटमेंट कोणती आहे? फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, उकळलेलं पाणी घेतलं पाहिजे, आपण स्वच्छता राखली पाहिजे, उघड्यावरील अन्न खाणं टाळलं पाहिजे, आणि जे काही कॉलरा प्रतिबंधक लस आहे ती आपण घेतली पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला कॉलराचे सांगता येईल. नंतर आहे टायफॉईड. टायफॉईडमध्ये जर बघितलं तर सॅल्मोनेला टायफी या बॅक्टेरियाच्या साह्याने हा डिसीज आपल्या शरीरामध्ये येऊ शकतो. हा जर डिसीज झालेला आहे कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरमुळे हा डिसीज होतो. नंतर ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्याचे सिम्पटम जे आहेत ते काय आहेत? एनोरेक्सिया, हेडेक, तीव्र जुलाब असेल, उलटे असतील, पोटामध्ये दुखणं असेल, डिसेंट्री असेल, आणि ताप जो आहे तो साधारणतः किती आहे? 104 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत ताप जर असेल तर आपल्याला हा काय आहे? टायफॉईड आहे असं आपण समजू. नंतर ह्याच्यामध्ये पाहिलं तर पुरळसुद्धा उठत असतात, मळमळ होत असते, आणि त्याच्यामध्ये ट्रीटमेंट कोणती आहे? ड्रिंकिंग क्लीन वॉटर आहे, व्हॅक्सिनेशन लसीकरण आपण घेतलं पाहिजे, आणि प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. नंतर आपल्याला बघा खाली एक क्वेश्चन विचारला आहे की प्रिपेअर सिमिलर टेबल ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस डिसीजेस लाईक एंट्रीज असेल, मलेरिया असेल, प्लेग असेल, एड्स असेल, हे जे रोग आहेत त्याची तुम्हाला काय करायची आहे? वरती जसा टेबल दिला आहे तसा बनवायचा आहे. म्हणजे अंत्रशोध असेल, हिवताप असेल किंवा प्लेग, एड्स यासारखे जे रोग आहेत ते तुम्हाला इथे सांगायचे. तर ह्याच्यामध्ये पहिला आहे, ह्याच्यामध्ये सांगता येईल पहिला आपल्याला एंटिटीज म्हणजेच अंत्रशोध. तर ह्याच्यामध्ये जर पाहिला तर पहिला इन्फेक्टिव्ह, त्याचं बॅक्टेरिया आणि व्हायरसमार्फत किंवा वर्म्समार्फत होतं. नंतर आहे मोड ऑफ इन्फेक्शन काय? कंटॅमिनेटेड फूड, वॉटर, जे दूषित पाणी, अन्न असेल किंवा इतर ड्रिंक्स असेल त्यामार्फत हा डिसीज होऊ शकतो. सिम्पटम कोणते आहेत? फिवर म्हणजे ताप असेल, लॉस ऑफ बॉडी वेट, वजन कमी होणं असेल, वॉमिटिंग, उलटे असतील, स्टमक एक, पोटात दुखणं असेल, आणि प्रिव्हेंटेशन आणि ट्रीटमेंट काय असेल? सेफ फूड अँड वॉटर, पाणी जे आहे ते सुरक्षित आणि आपण अन्न घेतलं पाहिजे. नंतर लाईट डाएट जे आहे ते लाईट असलं पाहिजे. पर्सनल हायजीन, आपण स्वच्छता राखली पाहिजे. कव्हरिंग फूड, झाकलेलं अन्न खाल्लं पाहिजे. नंतर सेकंड आहे मलेरिया, हिवताप जे आहे तो कशामुळे होतो? प्लाझ्मोडियम वायवॅक्स, त्याच्यामुळे थ्रू द बाईट ऑफ फिमेल मॉस्किटो, हे कशामुळे होतं? हे जे मॉस्किटो आहेत त्या मॉस्किटोच्या चावण्याने हा मलेरिया होतो. त्याच्यामध्ये सिम्पटम कोणते आहेत? हेडेक आहे, फेवर आहे, प्रॉपर मेडिसिन घेतली तर हा ट्रीटमेंट हा मलेरिया डिसीज कव्हर होतो. थर्ड आहे प्लेग,
ह्याच्यामध्ये जर पाहिलं आपण प्लेगमध्ये तर एर्सिनिया पेस्टिस हे जे व्हायरस आहे त्याच्या मार्फत हा डिसीज होतो. द बाईट ऑफ फ्लिया विच आर कॅरीज ऑफ धिस बॅक्टेरिया. फ्लिया चावण्याने हा डिसीज होतो. त्याच्यामध्ये सिम्पटम आहेत, फिवर असेल, हेडेक असेल, विकनेस असेल, ॲब्डोमिनल पेन असेल. प्लेगचे 3 टाईप्स आहेत, त्यानुसार त्याचे सिम्पटमसुद्धा वेगवेगळे आहेत. ट्रीटमेंट कोणती आहे तर जी काही अँटीबायोटिक ट्रीटमेंट असेल ती व्यवस्थित जर घेतली तर हा डिसीज कव्हर होतो. नंतर आहे लेप्रॉसी, म्हणजे आपण त्याला कुष्ठरोग असं म्हणतो. मायकोबॅक्टेरियम लेप्री या पॅथोजनमुळे हा डिसीज होतो. तर बाय फिजिकल कॉन्टॅक्ट विथ पेशंटचा जर शारीरिक संबंध जर आला तर आपल्याला हा लेप्रॉसी होऊ शकतो. लॉस ऑफ सेन्सेशन, ह्याच्यामध्ये स्मरणशक्ती कमी होते. लूजिंग द फिंगर्स अँड टोज, आपल्या हाताचे बोटं आणि पायाचे बोटं आहेत ते सुद्धा नाहीसे होतात. ट्रीटमेंट विथ ॲप्रोप्रिएट अँटीबायोटिक, आणि ह्याची ट्रीटमेंटसुद्धा व्यवस्थितरित्या घेतली तर हा डिसीज कव्हर होतो. तुम्हाला खाली एक पिक्चर दाखवलेला आहे. डर्टीनेस इन अ सराउंडिंगमध्ये आपल्या परिसरामध्ये असलेल्या अस्वच्छतेच्या बाबतीत हे ते एक पिक्चर दाखवलेलं आहे. वेअर डू यू सी द वॉटर लॉज मटेरियल शोन इन पिक्चर. ह्या चित्रामध्ये पाणी साठलेल्या वस्तू तुम्हाला कुठे कुठे आढळतात तर ह्याच्यामध्ये बघितलं तर पाणी साठलेल्या जे आहेत, जे काही आपले बस स्टँड आहेत त्या ठिकाणी पाणी चलिकेज होऊन तिथे आपल्याला पाणी साठलेलं दिसतं. नंतर टायर वगैरे जे काही वाहनं दुरुस्त करण्यासाठी जे आहे त्या ठिकाणामध्ये आपल्याला तिथे पाणी दिसत आहे. नंतर वेगवेगळे समारंभ झाल्यानंतर हे फुलदाणे वगैरे तिथं टाकून दिलेले असतात, त्या ठिकाणी तुम्हाला पाणी साठलेलं दिसेल. अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी पाणी साठलेलं. नंतर सेकंड क्वेश्चन विचारला आहे, विच हजार्ड्स डू यू अँटिसिपेट विथ द हेल्प ऑफ पिक्चर. या चित्रावरून तुम्हाला कोणती धोक्याची कल्पना येते तर वी कॅन अँटिसिपेट दॅट मॉस्किटोज ब्रीड इन अ डर्टी पोल्युटेड एरिया. साधारणतः हे मॉस्किटोज ब्रीड जे आहे त्यांचं हे ह्या पोल्युटेड किंवा ह्या डर्टी एरियामध्ये येतात. व्हेअर द डर्टी वॉटर गेट्स कलेक्टेड, ज्या ठिकाणी असं अस्वच्छ पाणी साठवून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी हे मॉस्किटोज जास्त प्रमाणात वाढण्याची धोका ह्या चित्रावरून आपल्याला दिसतो. अशा पद्धतीने आपल्याला हे इन्फेक्टियस डिसीजबद्दल थोडक्यात माहिती सांगता येईल. नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये काही दुसरे आत्ता सध्या प्रेझेंट असलेले डिसीज आहेत त्याच्याबद्दल माहिती घेऊया. थँक्यू.